जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आली जिंजुर्डे युट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आता चालू झालेला आहे श्रावण महिना कालपासूनच। तर आज आहे पहिला श्रावण शनिवार। तर श्रावण शनिवार म्हणल्यावर श्रावण महिना जर म्हणला तर सगळे उपवास सुरू होते। तर आज आम्हाला आहे उपवास श्रावण शनिवारचा। तर श्रावण शनिवार म्हणजे तर शनिवार धरायचा असतो भावासाठी आणि भावासाठी शनिवार हा उपवास धरावाच लागतो। तर आम्ही दोघींना पण धरला होता शनिवार उपवास आणि मम्मीला पण आहे ना। हा मम्मीला पण आहे ना। तर सगळ्यात मेन आम्हाला 2-3 दिवसापासून पाऊस पण नव्हता। तर श्रावण महिना नाही म्हणजे झालं 8-10 दिवस झालं तसं पाऊस नव्हता। तर पण मग आखड महिना संपला आणि श्रावण महिना लागला तर पाऊस म्हणजे आपला पाऊस पण भरपूर झाला। आम्हाला काल पण दिवसभर चालू होता आणि आज पण आभाळ येले। तर आमची चिल्लर गँग पहा सगळ्यांचं आवरलेलं आहे म्हणजे आंघोळ वगैरे झाल्या। खरं तर काय झालं आज काल लाईट नव्हती रात्रभर त्यामुळे सगळं चुलीवर पाणी तापावं लागलं। तर सगळ्यांना आंघोळी वगैरे घालून घेतल्या फक्त आमचं छोटं पिल्लू राहिलंय आंघोळीचं। तर चला बघा मस्त असं वातावरण तयार झालेलं आहे। तर आता आणि सकाळी म्हणलं कसं आहे आज थोडासा पाऊस बंद आहे तर धुणं वगैरे तर बघा म्हणजे आता सगळ्यांच्या आंघोळींची झालेले आहे कारण की पोरांना पण घातले आणि सगळ्यांचे झालेले आहे। तर सगळे रेडी झाले ते आणि आज उपवास म्हटल्याच्या नंतर शब्दाना राहतो आणि म्हणजे सुट्टी 2 दिवस सुट्टी ती दीदीला पण आणि त्याच्यानंतर आम्हाला तिघींना उपवास आहे ताईला मला आणि मम्मीला। तर आता 2 जण आहे जेवायला भाऊ आणि दीदीश पप्पा आणि 3 जण नाही का स्वयंपाक करायला लागन। तर नंतरच करू मग सगळं आवरलं एकदा म्हणजे कसं थोडं स्वयंपाक रिलॅक्स असतं ना तर मग बाकीचे काम आवरायला बरं राहतं। चला मग आता आहे ना एकदा आहे ना सुरुवातीला आहे ना देवपूजा ते करून घेऊ कारण मग आज उपवास मम्मीला पण तिकडे जायचं नाही मंदिराकडं। चला तर लाईट नसल्याच्या नंतर असं सगळ्यात मोठं म्हणजे गरबड राहती पाणी तापायची चुलीवर आणि त्याच्यानंतर आता छोट्या बाळाची चांगली राहिली त्याच्यामुळे थोडंच पाणी तापावं लागणार आहे। तर बघा मस्त सकाळची पोरांची गडबड चाललेली आहे आणि आताच आंघोळी वगैरे झाल्या आणि पोरांना ती कार्टून लावून दिलेलं होतं। शंभू बघा मस्त भेळ खाऊ राहिला सकाळी आणि इकडे बघू आता कविताचं काय चाललेलं आहे कारण सकाळी म्हणल्यावर आज थोडासा स्वयंपाक बनवायचा होता। आरूचे पप्पा आणि आबा 2 जण होते जेवायला त्यामुळे कविताने थोडंसं पीठ मळून घेतलेलं आहे 2-4 पोळ्याचं आणि तिचं चाललेलं आहे आता पोळ्या बनवायचं काम। तर बघा म्हणजे सकाळी सकाळी घरी राहती चपात्याची त्याची आणि नंतर मग आम्हाला उपवास होता तर शब्दांना पण करायचा होता आणि ताईनं चांगली शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर रशी करायची ती म्हणजे तर आम्हाला भाजी पण करायची ती पण मग भाऊचं त्यांचं झालं की भाजी नका करू तुमची जी बटाट्याची रशी ती बटाट्याची रशीच करा। तर तेच चालू होतं ताईची रशी बनवायची आणि रशी झाल्याच्या नंतर आम्हाला फराळाचं बनवायचं होतं। तर म्हणलं चला एकदा रशी टाकून देऊ आणि कमी शेगडी होती त्याच्यामुळे मग कमी शेगडीवर रशी होणार होती। आणि रशीमध्ये आपण कच्चे शेंगदाणे आणि कापून टाकलेले बटाटे टाकून दिले थोडंसं तूप टाकलं आणि पातेल्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलं की मग मस्त असे फ्राय होतात आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं होतं कढईमध्ये तर ते पण टाकून दिलेलं आहे। त्याच्यानंतर मस्त बघा मसाला घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची बारीक करून घेतली आणि आपल्या खाली इकडं शेगडीवर बटाटे आणि शेंगदाणे पण रशीसाठी म्हणजे टाकलेले होते ते पण उकळलेले होते। तर बघा
तर म्हणजे रशीचा मसाला टाकला आणि भैया पण येईल आता. तर दीदीला जायचं होतं तिच्या मामाच्या घरी आणि भैया आला मग. तर आज सुट्टी होती शनिवार आणि मग त्याच्यामुळं दीदीला जायचं होतं तिच्या मामाच्या घरी आणि तर मग दीदी जाणार होती आणि आता म्हणजे आम्हाला तेच करायचं होतं. तर इकडं चालू होतं सोनपापडीचं शंभूचं जेवण. तर शंभूचं झालंच होतं. तर शंभूला विचारत होती मी तुला जायचं एक मामासोबत. तो नाही म्हणत होता की ते अजून लहान आहे त्याला करमत नाही आणि लगेच मग मी फराळाचं परतायला लागले ते आणि बटाटा ते पण कापून घेतलं. त्याच्यानंतर बघा आपल्याला फराळासाठी म्हणजे कापून घ्यायच्या होत्या मिरच्या. तर खुड मिरचीचंच फराळाचं करायचं होतं. फराळाचं लई तिखट नाही होत. तर सगळ्या मिरच्या कापून पण घेतल्या. तर मिरच्या म्हणजे आपण एकदा थोडंसं तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या. लहान बाळ होतं आपलं घरात त्याच्यामुळे जास्त ठसका नव्हता करायचा आणि ठसका झाल्यानंतर बाळ म्हणजे ठसका लागतो बाळाला. आणि बटाटे जे आपण कापून घेतले ते पण धुवून टाकायचे ते. तर शेंगदाणे पण बारीक करून घेतले ते आपण. आपल्या मिरच्या पण चांगल्या परतल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं होतं बटाटा. तर बटाटा पण टाकलेलं आहे आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकलं थोडं त्याला मिठामध्ये बटाटा आणि मिरची चांगली परतती. आणि बटाटन ते चांगलं परतून घेतलं का त्याच्यानंतर आपल्याला ठेवायचं होतं झाकण ठेवल्यानंतर आपलं जे बटाटा आहे ते चांगलं शिजतं. आणि घेतलं होतं मग शेगडीवर रशी पण झाली ती म्हणलं चला थोडंसं दमाना शेगडीवर साबुदाणा परतन आपला. तर बघा बटाटा पण एकदम मस्तपैकी शिजलेला आहे आणि त्याच्यानंतर शेंगदाणे आणि साबुदाणा मिक्स केला. तर तो परतून घ्यायचा चांगला. तर टाकलेला आहे कढईमध्ये परतायला. तर बघा आपला साबुदाणा म्हणजे परततच आलेला आहे आणि एकदम मस्त असा परतलेला पण आहे. तर चला आता सगळं आवडलं आणि आता आम्हाला फराळ करायचंय. आज आहे श्रावण शनिवार. तर पहिला उपवास आहे शनिवार श्रावण महिन्यातला. तर आम्हाला तिघींना उपवास आहे आणि पप्पा गेले मार्केटला. तर आबा आणि सोनपापडी पप्पा दोघं जण जेवायला. त्याच्यामुळे आम्ही मस्त अशी रशी आणि फराळ बनवलेलं आहे. सोनपापडीला उपवास आहे का? सोनपापडी उपवास आहे. तिथं एक टाइम जेवण झालंय सकाळी. तुला उपवास कर शंभू? खीर खायची. खीर खायची? खायची? शब्दानेच खीर खायची. शब्दानेची या सगळेजण मस्त गरमागरम शब्दानेची खिचडी आणि रशी खायला. आई मध्ये बस तुमच्या वेळेला